आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्या ठिकाणी आपणा सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रग्सच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी 25 कोटी 48 लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेले ड्रग्स जे आहेत, ज्याच्यात गांजा आहे, MD आहे, हेरोईन आहे, चरस आहे, कोकेन आहे, अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्स जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत. या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रग्सच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रग्सचं डिस्पोजल होत आहे. या ठिकाणी जे प्रामुख्याने गांजा आहे, MD आहे, हेरोईन आहे, कोकेन आहे आणि इतर जे सिंथेटिक जे ड्रग्ज आहेत त्यांचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. आपणा सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी आपण नशामुक्त नवी मुंबई नावाचा प्रकल्प उपक्रम आपण चालू केला होता आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जी तरुण पिढी आहे त्यांना या ड्रग्सच्या मेनसपासून मुक्त करायचं आणि समाज व्यवस्था आणि सामाजिक आरोग्य हे अधिक सुदृढ करायचं, याच्या दृष्टीने आपण पावलं उचललेली आहेत. याचं आता पुढचं पाऊल म्हणून नशामुक्त नवी मुंबई 2.0 या उपक्रमाकडे आपण यावर्षी जात आहोत आणि या माध्यमातून पुढच्या टप्प्याचं आपण कार्य या स्वरूपाने करत आहोत. आपण खूप शाळा आणि कॉलेजेसमध्ये या संदर्भाने सजगता आणलेली आहे. वेगवेगळे आपण व्हॉट्सॲप चॅनल जे आपलं नवी मुंबई पोलीस आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये समाज जागरूकता ही आणलेली आहे. जे काही ड्रग पेडलर्स आहेत, कन्झम्पशन करणारे जे काही लोक आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे लिंकेजेस आहेत की जे आपल्या भागात ड्रग्स आणतात, त्यांच्या संदर्भाने सुद्धा आपण कठोर कारवाई करतो आहे. यावर्षी आपण पहिल्यांदाच नवी मुंबईच्या इतिहासामध्ये एका केसमध्ये आपण MCOC सारख्या कडक कायद्याची सुद्धा आपण अंमलबजावणी केलेली आहे आणि काही जे त्यात बसणारे जे काही सवयीचे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध आपण PIT NDPS अशी एक स्थानबद्ध त्यांना करण्याची आणि त्यांच्या विरुद्ध कारवाईसुद्धा करण्याचं योजलेलं आहे. त्याच्याबद्दलचं काम चालू आहे.